आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहिती असतं. पहिला म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहा. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसामुळे आपल्या आयुष्यात चांगली वेळ येऊ शकते. म्हणून चांगल्या माणसांच्या संपर्कात नेहमी राहा. कधी कधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्यावेळेस त्या कळूनही काहीच उपयोग नसतो. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज आपल्याला थांबवता यायला हवेत. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जर आपण संयम बाळगण्याचं प्रशिक्षण घेतलं तर आपल्याला बरीच युद्ध जिंकता येतात. समस्या नाही असा माणूसच नाही आणि उपाय नाही अशी एकही समस्या नाही. त्यामुळे समस्येला घाबरून जाऊ नका. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे अजिबात थोडा देखील वेळ देऊ नका. व्हॉट्सअप असो किंवा जीवन, लोक फक्त स्टेटस पाहतात आणि त्यावरून तुमची किंमत ठरवतात आणि त्यावरून तुम्हाला किंमतही देतात. यशस्वी लोक त्यांच्या निर्णयामुळे जग बदलतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. चांगल्या लोकांमधील सर्वश्रेष्ठ गुण हा असतो की त्यांना लक्षात नाही ठेवावं लागत, ते आपोआप लक्षात राहतात. कोणीच कोणा वाचून मरत नाही इथं, कारण प्रत्येकाला वेळ जगायला शिकवते. जिभेसारखा दुसरा खतरनाक अवयव नाही. या जिभेमुळे माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, नको ते खाल्लं जातं, नको ते पिलं जातं. एवढं सगळं फक्त जिभेमुळे होतं. सांगावं त्यालाच जो कुणालाच सांगणार नाही, मागावं त्यालाच जो देईल स्वखुशीने, आवडून घ्यावं तेच जे मिळालं आहे आपल्या नशिबाने आणि नातं जोडावं त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थपणे. नातं निभावणं हे कुलपाकडून शिकून घ्यावं. ते गंजेल, तुटेल, पण आपली चावी कधीच बदलणार नाही. जर तुम्ही बरोबर आहात तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतःच साक्ष देईल. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माणसाने राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाण असते तिच्या संसाराला कधीच काहीच कमी पडत नाही. वेळ, विश्वास आणि आदर हे 3 असे पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले की परत त्या ठिकाणी बसतच नाहीत. सांभाळून ठेवणं ही सुद्धा एक चांगली कला आहे. मग ती संपत्ती असो वा एखादं नातं असो, आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुम्ही कमावलेली आहे. चांगले संस्कार कुठल्याही मॉलमध्ये विकत मिळत नाहीत, तर ते चांगल्या कुटुंबात मिळतात. संगतीचा परिणाम वाईट होतो असं लोक म्हणतात, पण काट्यांना सुवास आणि फुलांना टोचणं आलं नसतं का? त्यामुळे यावर कधीच विश्वास ठेवू नका. अवघड याचा अर्थ अशक्य असा कधीच होत नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागतील. सुंदरता असण्यात असावी, फक्त दिसण्यात नाही. सुंदरता विचारात असावी, फक्त दिखाव्यात नाही. नाती जपताना दिखावा नाही, तर त्यात आपुलकीचा ओलावा असावा लागतो. विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करतो. झाडावर एका सरड्याने आत्महत्या केली होती आणि त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं, मी आजकाल रंग बदलण्यात माणसांची बरोबरी करू शकत नाही. कदर नसलेल्या लोकांना आदर कधीही द्यायचा नसतो. जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला अनुभवायला मिळतील. दुःखाची जळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात. स्वीकारावा लागलाच तर काही काळ अंधपणाही स्वीकारावा आणि पुढे अशा वेळी आपले डोळे उघडावेत
की ज्यावेळी त्या डोळ्यात जग जाळण्याची शक्ती आलेली असेल. माणूस आपली कीव करून घेण्यात भारी रमतो. खोटी कीव करून घेण्याची सवय जडली की ती व्यसनापेक्षाही भयंकर बनते. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हणतात, पण कधी कधी सगळं काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. मनातल्या भावना, शंका, कुशंका मनातच गोठून राहिल्या की नात्यामध्ये दरी निर्माण होते. वर्तमानातून सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य धूर्त आहे, ते आश्वासन देतं, खात्री कधीच देत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते जळवणं राहतं बाजूला. खरं तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरण्याचा प्रयत्न अधिक करत असता. जोपर्यंत आपण घराबाहेर पडत नाही, विविध रंगांनी नटलेली ही दुनिया पाहत नाही, तोपर्यंत हे जग आपल्याला खूप छोटं वाटतं आणि आपले विचार पण तितकेच छोटे राहतात. यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्यात तणाव निर्माण करतात. लोखंडाला कोणीही संपवू शकत नाही, फक्त त्याचा स्वतःचा गंजच त्याला संपवू शकतो. अगदी तसंच माणसालाही कोणीही संपवू शकत नाही, फक्त त्याचं मनच त्याला संपवू शकतं. पैसे नाही म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला एकही माणूस या जगात तुम्हाला आढळणार नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी 2 व्यक्तींचा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक, कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात. आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत. लोकांची पाकिटं वजनदार झाली आहेत आणि नाती मात्र हलकी झालेली आहेत. माणसं प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. मात्र हल्लीच्या युगात लोक पैशावर प्रेम करतात आणि माणसांना वापरू लागले आहेत. लोकांविषयी भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा त्यांना थोडंसं समजून घेतलेलं कधीही चांगलं. ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायला गेलं की लोक दारं बंद करतात. आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखं आहे, तोल सांभाळण्यासाठी पुढं जातच राहावं लागतं. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही. प्रत्येक दिवस हा चांगला असेलच असं नाही, पण प्रत्येक दिवसात काही ना काही चांगलं जरूर असतं. सिंह बनून जन्माला आला तरी स्वतःचं राज्य हे स्वतःच मिळवावं लागतं, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात, अगदी तसंच शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळतं, जपलं असतं तर संपलं नसतं. मग ती संपत्ती असो, प्रेम असो वा नाती असो. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंवा तुमच्या कुठल्याही कृतीचा तिच्यावर परिणाम होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवूच नका. आयुष्यात कधी कधी असं वाटतं, काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसती तर आणखी बरं झालं असतं. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही म्हणून ते मांडायचे सोडू नका, कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी ते विचार करायला लावतात, हे मात्र निश्चित आहे. चांगलं मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात. तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार. उशिरा का होईना प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचे फळ मिळतेच. इतरांच्या भल्यासाठी काम करा, ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल. कर्म हे रबरासारखे असते, तुम्ही त्याला ताणू शकता आणि तुम्ही जसे ताणाल तसेच ते तुमच्याकडे वेगात परत येतं.
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आणि त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून जा की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळापुरतेच मर्यादित आहेत. कोणाच्याही शब्दांवर, गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण काही लोकांच्या ओठावर साखर असते परंतु हृदयात विष असते. फक्त तुम्हीच तुमचे आयुष्य बदलू शकता, दुसरं कोणीही हे काम करूच शकत नाही. आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्लेच असतात. कोणाचाही स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही. कांदा कितीही प्रेमाने जरी कापला तरी तो डोळ्यात आपल्या पाणी आणतोच. पहिल्या बाकावर बसून यशपूर्तीची स्वप्न पाहता येतात, पण आयुष्याला सामोरं कसं जावं हे शेवटचा बाकच आपल्याला शिकवतो. लोक तुमच्या भावनांचा कधीच विचार करत नाहीत, ते फक्त करतात असं दाखवतात. हे जेवढ्या लवकर आपल्याला समजेल तेवढ्या लवकर प्रगती होईल. ऐपत नाही, पत असली तरच जग कौतुक करतं. ज्या व्यक्तीजवळ ताकद नसतानाही तो मनातून हार मानत नसेल तर त्याला जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही. दिलेलं वचन जर तुम्हाला पूर्ण करता येत नसेल तर वचन कोणालाही देऊ नका. तुमचं तर फक्त वचन तुटतं, समोरच्याचं मन आणि विश्वास दोन्हीही तुटून जातो. मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते. मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे, पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. तो दूर करायला हवा. तुमच्या सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, तुमचा वेळ वाया जाईल. छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना तर काहीच फरक पडत नाही, कारण ते अगदी बेशरम असतात. माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग दुसरा कोणताच नाही. अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. माणूस जेव्हा प्रयत्न सोडतो तेव्हा तो यशाच्या खूप जवळ होता याची त्याला कल्पनाही नसते. ज्यांचे स्टेटस, स्टोरी, पोस्ट लोक बघत नाहीत त्यांनी समजून जावं, त्यांची लायकी, इज्जत इतरांच्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही. वाईट दिवस आल्यावर कधीच खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधीच घमेंड करू नका, कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. यश मिळविणे हे सोपे आहे, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान मिळविणे हे महाकठीण आहे, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. माणसानं माणसात असताना मोबाईल खिशात ठेवून माणसात राहावं. तिथं मोबाईल हातात ठेवून माणसं खिशात ठेवल्यासारखं वागू नये. लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो, अन्यतः तुमच्या नसण्याची लोक हळूहळू सवय करून घेतात. माणसाला आयुष्यात सगळं काही मिळतं, फक्त मिळण्याची वेळ तेवढी चुकलेली असते. प्रयत्न करत राहा. यशस्वी झालात तर घरचे खुश होतील आणि नाही झालात तर गावचे खुश होतील. या जगात 7 अब्जपेक्षा जास्त लोक राहतात. त्यातील मुठभर माणसांची तुमच्याविषयीची मतं वाईट असल्याने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडू नका. आपण किती जणांना ओळखतो यापेक्षा ज्यांना ओळखतो त्यांना का ओळखतो याचा विचार केला तर आयुष्य आणखी सुखाचं होईल, हे मात्र निश्चित आहे. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही. अहंकार सगळ्या नात्यांना सुरुंग लावणारी एक वाईट वात आहे. सुंदर माणूस चांगल्या विचारांचा असतो असं काही नाही, पण चांगल्या विचारांचा माणूस खूप सुंदर असतो. हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशी चांगल्या कर्मामुळे माणसाची किंमत वाढते.